आज आपण बघणार आहे कंडिशनल्स म्हणजेच अट असलेली वाक्य. तर पहिला प्रकार आहे शास्त्रीय सत्य सांगताना म्हणजेच फॉर अ सायंटिफिक ट्रूथ. आता हे खालचं एक्झाम्पल बघा तुमच्या लक्षात येईल. इफ यू ऍड 1 and 1 यू गेट 2. म्हणजेच काय, आपण एक मध्ये एक जर ऍड केलं तर तुम्हाला 2 मिळतात. तर याचे स्ट्रक्चर कसं आहे बघा. इफ प्लस प्रेझेंट टेन्स प्लस प्रेझेंट टेन्स म्हणजेच इफ आणि वर्तमान काळातलं वाक्य कॉमा वर्तमान काळातलं दुसरं वाक्य. म्हणजेच इफ यू ऍड सॉल्ट इन वॉटर यू गेट अ सोल्युशन. आता दुसरा प्रकार. दुसरी गोष्ट पहिल्या गोष्टीवर अवलंबून आहे असे दाखवण्यासाठी. व्हेन सेकंड सेंटेन्स डिपेंड ऑन द फर्स्ट. म्हणजे काय, तर दुसरी घटना घडल्यानंतरच पहिली घटना घडू शकते. तर हे खालचं एक्झाम्पल बघा. इफ यू स्टडी यू विल पास. म्हणजे काय, तुम्ही जर अभ्यास कराल तरच तुम्ही पास व्हाल. याची रचना कशी असते बघा. इफ प्लस प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळातलं वाक्य कॉमा रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य. आता तिसरा प्रकार बघूया. भूतकाळात शक्य असलेल्या पण न घडलेल्या घटना दर्शवण्यासाठी म्हणजे एक्सप्रेसिंग हायपोथेटिकल सिच्युएशन इन पास्ट दॅट डिड नॉट हॅपन. म्हणजे भूतकाळात घटना घडू शकली असती पण ती घडली नाही असं दाखवण्यासाठी. इफ यू हॅड आस्क्ड मी आय वुड हॅव टोल्ड यू. म्हणजे तू जर मला विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं. तर याचं स्ट्रक्चर कसं आहे. इफ प्लस पास्ट परफेक्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळातलं वाक्य अधिक सब्जेक्ट म्हणजे कर्ता वुड हॅव आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप. आता चौथा प्रकार बघूया. जे घडण्याची शक्यता नाही त्याबद्दल बोलताना म्हणजेच काल्पनिक अट व्यक्त करताना हायपोथेटिकल पास्ट कंडिशन विथ प्रेझेंट रिझल्ट. म्हणजे काय, तर जी घटना घडण्याची शक्यताच नव्हती तर असं जर व्यक्त करायचं असेल तर हा चौथा प्रकार वापरतात. इफ ही आस्क्ड अस वी वुड टेल हिम. म्हणजे काय, तो त्याने जर आम्हाला विचारलं असतं तर आम्ही त्याला सांगितलं असतं. तो काय आम्हाला विचारणार नाही आणि आम्ही काय त्याला सांगणार नाही. आता याचं स्ट्रक्चर काय. इफ प्लस साधा भूतकाळातलं वाक्य कर्ता प्लस वुड कुड प्लस मूळ क्रियापद म्हणजे सिंपल पास्ट टेन्स प्लस सब्जेक्ट प्लस वुड और कुड प्लस मेन वर्ब.